व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व आदरणीय वंदनीय आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, बसवण्णांच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला इथं आयोजित होते आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी मला माऊलींच्या अमृतानुभव या विषयावर बोलण्यासाठी दादाचा फोन आला. अजूनही मी तणावातच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणजे MPSCला सुद्धा जेवढा अभ्यास केला नसेल तेवढा अभ्यास गेले 10-15 दिवस मी करतो आहे. परीक्षा देत असताना, वर्गात जात असताना सुद्धा मी वाचतच होतो. आज ही गाडीत सुद्धा वाचतच होतो. इतका अवघड विषय. त्याचं कारण असं आहे की या ग्रंथाचं आयोजन आणि प्रयोजनच मुळामध्ये असं आहे की तो मगाशी दादांनी सांगितलं की हा अनुभवाचा अमृत आहे. ज्यानं या अमृताचा अनुभव घेतला आहे त्यानंच ते बोलावं असं. मग असं नसताना एखाद्याला सांगावं बोलण्याचं, म्हणजे दुसरी तिसरीतल्या विद्यार्थ्याला MAचा पेपर सोडव म्हणून सांगावं, अशातला हा प्रकार आहे. जरी असलं तरी जे काही वाचलं, कारण असं म्हटलं जातं की पहिली माहिती म्हणजे ज्ञानाचं रूपांतर हे इन्फॉर्मेशन नंतर नॉलेज आणि नॉलेज नंतर विजडम मध्ये होत असतं. गुळ गोड आहे हे जर इन्फॉर्मेशन असेल तर गुळ जिभेवर ठेवल्यानंतर जो अनुभव आला त्याला नॉलेज असं म्हटलं. आणि गुळाचा उपयोग चिक्कीमध्ये कसा करायचा, पूर्णाच्या पोळीत कसा करायचा, दॅट इज विजडम असं म्हटलं. संत साहित्य आमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतं, म्हणजे अगोदर माहिती असली पाहिजे आम्हाला कुठला प्रवास करायचा आहे, कसा करायचा आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचा अनुभव घ्यायचा आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत असताना जी साधना आमच्या समोर ठेवली ती साधना करत त्याचा अनुभव घ्यायचा आणि तो अनुभव आपल्या आयुष्यामध्ये उतरलेला असला पाहिजे, तो जगता आला पाहिजे. तो विजडम तिसऱ्या टप्प्यामध्ये. विज्ञानामध्ये शोध लावत असताना असं म्हटलं जातं की विज्ञान आणि अध्यात्म शेवटी एका पातळीवर एकच होणार आहेत. त्याचं कारण असं की दोन पद्धतीनं चिंतन होत असतं. विज्ञानाचं चिंतन होत असतं ते मधमाशी सारखं होत असतं. म्हणजे मधमाशी अनेक फुलांचा पराग गोळा करते आणि मग त्याचं मधामध्ये रूपांतर करते. विज्ञान तसंच करतं की एखाद्या गोष्टीचा शोध लावत असताना किंवा संशोधन जगापुढे ठेवत असताना अनेक गोष्टीचा रेफरन्स घेत असतं, संदर्भ घेत असतं, त्याची घुसळण करत असतं, त्याच्या कार्यकरणाचा शोध घेत असतं आणि मग त्याचं उत्तर शोधून ते जगाला देत असतं. ते असतं विज्ञान असतं. पण अध्यात्मात जे दृष्टे पुरुष असतात, जे दार्शनिक असतात किंवा जे अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये जगत असतात, ते कोळ्यासारखं काम करत असतात. कोळी स्वतःच जाळं बाहेर फेकत असतो आणि पुन्हा तो स्वतःमध्ये घेऊन घेत असतो. जाळं बाहेर फेकणं, आपलं जग आपणच निर्माण करणं, पुन्हा ते जग आपल्यामध्येच विसर्जित करणं. दार्शनिक लोक किंवा अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये जगत असलेले लोक, जे ज्ञानाच्या या अत्युच्च भूमीमध्ये जगत असलेले लोक असतात, त्यांचं जगणं किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत ही तशी असते. तत्व या शब्दाचा अर्थ आहे की आम्हाला अंतिम सत्याकडे घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तत्व असं म्हणतात. आमच्या जीवनाची यथार्थता ज्या गोष्टी करणार आहेत त्याला तत्व असं म्हणतात. संतांनी जे जे केलं आमच्या आयुष्यामध्ये ते या गोष्टीसाठीच की मानवी जीवनाचं अंतिम कल्याण व्हावं, मानवी जीवन सुखी व्हावं, संपन्न व्हावं. त्याचं कारण असं आहे की ते अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस असं. मानवी जीवनातली सगळ्यात मोठी, त्याचं ध्येय कोणतं असेल तर आनंद ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठं ध्येय आहे. सर्वसाधारणपणे आपण जर माणसांची कॅटेगरी केली, दोन पद्धतीने करू आपण. काही माणसं अम्युजमेंटसाठी जगतात, लेजरसाठी जगतात. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. ती कोण जगतात आपल्या आजूबाजूला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या जगात आम्ही वागतो आहोत ते जगच मुळामध्ये मज्जा करण्यासाठी आहे. खा प्या आणि मजा करा. त्याचं कारण असं आहे की चुकून आपण कधी चंगळवाद नावाचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात आत्ताच्या जगाचं वर्णन केलं. कारण चंगळवादामध्ये माणूस माणसावर किंवा चैतन्यावर प्रेम करायच्या ऐवजी मॅटरवर, वस्तूवर प्रेम करतो.
आत्ताच्या जगामध्ये माणूस कसा असावा याच्यापेक्षा कसा दिसावा याच्यावर जास्त काम करतो. सगळ्यात मोठी या जगातली इंडस्ट्री कोणती असेल तर ती आहे सौंदर्य प्रसाधनाची इंडस्ट्री. सगळ्यात जास्त टर्नओव्हर कशाचा आहे बघा ना. म्हणजे इलाइट क्लास मधल्या टॉयलेटमध्ये तुम्ही झाकून जरी बघितलं तर त्यांच्या त्या टॉयलेट मधल्या त्या खिडकीमध्ये तुम्हाला 50 बाटल्या अशा पालथ्या दिसतील वेगवेगळ्या. कशाला, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा. आणि माझ्या वयाची माणसं जी आहेत की ज्यांची केस पांढरी झाली, ते आमच्या चर्चा कोणत्या असतात, कोणता डांबरीकरणाला कुठला रंग वापरायचा आणि कोणत्या कंपनीचा वापरायचा, म्हणजे कसं दिसावं याच्यासाठी सगळीकडे आग्रह आहे. त्या जगात आम्ही वावरत आहोत आणि आम्ही संत विचाराकडे त्याचं चिंतन करण्याचा विचार करत आहोत. संतांचं येणं म्हणजे आता म्हटलं की काही माणसं, दुसरी माणसं असतात ती काही पॅशन साठी जगतात, कला घेऊन जगतात, आयुष्यभर कलेवर नितांत प्रेम करतात. 92व्या वर्षी सुद्धा गाऊन आणखीन जगाला आपली कला अर्पण करून जातात. वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा 16 बरस की बाली उमर को सलाम नावाचं गाणं म्हणून जगावर प्रेम करत निघून जातात. पॅशन. काही माणसं पर्पज साठी जगतात, त्यांना कळतं. म्हणजे या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग कशासाठी आहे. म्हणजे जसं की अर्थाच्या शोधात नावाच्या पुस्तकामध्ये व्हिक्टर फ्रँकल असं म्हणतो की कुठलं जीवनामध्ये कोणतं प्रेरणा कोणती असावी जगण्याची, मी रोज का जगतो, कशासाठी जगतो, पर्पज सांगत असताना तो असं म्हणतो व्हिक्टर फ्रँकल, अनेकाचं जीवन सुखी करता करता आपण आतून समृद्ध होत जगणं ही जगण्यातली सगळ्यात मोठी पर्पज आहे, म्हणजे हेतू आहे असं म्हणतो. त्यासाठी अनेक जण झटतायत, आजूबाजूला डोळे उघडून बघितले तर लक्षात येईल. कुणी वृद्धांच्यासाठी झटत आहे, कुणी विशिष्ट मुलांच्यासाठी झटत आहे, कुणी अनाथांच्यासाठी झटत आहे. ज्यांना दुःख सहन होत नाही ते एका दुःखाशी झटतायत आणि त्यांच्या आयुष्यातलं दुःख संपवण्यासाठी आपलं आयुष्य आणि 3.5 हाताचा देह ते खर्च करतायत. आणि संत मात्र अख्खा जीव सगळेच सुखी व्हावे, अवघे त्रैलोक्य आनंदे भरीनच मावले. म्हणजे सगळेच मला सुखी करायचे आहेत. या जगातले जेवढे जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांना सुखी करायचं आहे. आणखीन 3 प्रकारची लोक आहेत. काही विचारप्रधान लोक आहेत, काही कर्मप्रधान लोक आहेत आणि काही भोगप्रधान लोक आहेत. भोगप्रधान मध्ये आता मगाशी सांगितलं ते माझ्यासारखी खा प्या आणि मजा करा, नुसतं ईट ड्रिंक अँड बिहेव. काही कर्मप्रधान लोक आहेत. कर्मप्रधान मी आता सांगितलं की संत हे कर्मप्रधान कॅटेगरीमध्ये येतात. मी जन्माला का आलो, मला कोणतं कर्म करायचं आहे आणि ते कर्म केल्यानंतर मला निघून जायचं आहे, सगळं माहित असतं संतांना. माझ्या आयुष्यात मला कोणतं कर्म करायचं आहे याचं पुरतं भान असतं आणि कर्म संपल्यानंतर या विश्वाचा निरोप घ्यायचा हेही त्यांना माहित असतं. ही कर्मप्रधान लोक असतात. आम्ही म्हणजे मी बोधवाक्य आमच्या जीवाचा आणि संतांच्या विचारामधला फरक सांगत असताना, जसं की माऊली आपलं स्वतःचं कर्म सांगत असताना म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरील ती लोक, हे माऊलींचं ब्रीद वाक्य. मग आमच्यासारख्या जड जीवाचं ब्रीद वाक्य काय असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन, हे आमचं ब्रीद वाक्य असतं. मग आम्ही आमचा संसार एकट्याचा स्वार्थाचा संसार वाढवत व्यापक होत विशाल होत संत ज्या अवस्थेला पोहोचले तिथपर्यंत पोहोचणं हे विचारप्रधान लोकांचं. म्हणजे या सभागृहामध्ये जर ज्या अर्थी आम्ही जमलेलो आहोत, अनुभवामृत नावाचा इतका जड शब्द ऐकून सुद्धा मी सभागृहामध्ये आलेलो आहोत, म्हणजे आम्ही विचारप्रधान असं आम्हाला विचार करायचा आहे की तो अनुभवाचा कुठला अमृत कोणता आहे. संतांच्या आयुष्याचं आणखीन वैशिष्ट्य मी मगाशी सांगितलं की काम संपलं की ते निघून जातात, माहित असतं त्यांना जायचं, माहित असतं. माऊली जसे 21व्या वर्षी गेले, आम्हाला माहित नसतं आम्ही कधी जाणार आहे, कारण आम्हाला आयुष्यभर आम्हाला कामच माहित नसतं आमचं नेमकं काम कोणतं आहे. आमचं आयुष्यभर एकच काम असतं, दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं. एवढं एकच काम असल्यामुळं आम्हाला आमचं काम समजत नाही, त्यामुळे आमच्या आयुष्याची वाताहत. मग संत आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करतात. संत ज्या वेळेला देहामध्ये होते त्यावेळेला तत्कालीन व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठीचा प्रयत्न करतात आपल्या सामर्थ्याने. जसं की
बसवांनानी तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या अस्तित्वानं, आपल्या जगण्यानं अनेकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे देहात असताना ती गोष्ट केली. अनेकांचं कल्याण करत असताना ते निघून गेल्यानंतर सुद्धा या माणसांचा ऑरा, या माणसांची प्रभा, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे तोपर्यंत त्यांची आयुष्याची प्रभा असते. म्हणजे देहात असताना तर ते करतातच करतात, पण देह ठेवल्यानंतर सुद्धा जे काही ठेवलेलं असतं मागं, संचित ठेवलेलं असतं, ते आमच्यासारख्या पुढच्या पिढींच्यासाठी, हजारो पिढ्यांच्यासाठी ठेवलेलं असतं. म्हणून संत आम्हाला वंदनीय का असतात? संतांचं आयुष्य का, त्यांच्या मार्गावर का जायचं असतं? जगद्गुरु असं म्हणतात की वाट दावी त्याच्या पुण्यालाही पार होती उपकारा गणित असं. म्हणजे जे वाट दाखवतात आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, त्यांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. कारण माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संभावना असतात. तो कोण होणार आहे, त्याला काय करायचं आहे, त्याच्या खूप संभावना असतात. पण नेमक्या आयुष्याची संभावना कोणती असावी आणि कोणत्या दिशेला जावं ते ठरवून देतात, ते संत देतात आमच्या आयुष्यात. नक्की म्हणजे त्या दिशेने आपला प्रवाह असेल, प्रवास असेल तर ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे माऊली असं म्हणतात की सकाळ होते, सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर आमच्या समोर हजारो वाटा असतात. त्या वाटेपैकी नेमकी वाट निवडायची कोणती, की जी वाट निवडल्यानंतर आमच्या आयुष्याची धन्यता होते, ते निवडण्याचं सामर्थ्य आणि दिशा देण्याचं काम संत आमच्या आयुष्यामध्ये करतात. संतांचं असं म्हटलं जातं की डोक्यानं मोठा तो पंथ, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं. आमच्यासारखे अख्खे आयुष्यभर वळवळणारे असतात ते जंत असतात. संतांच्या जीवनचरित्राकडे आणि त्यांनी शिकवलेल्या शिकवणीकडे आम्ही बघितलं तर मी आता म्हटलं की हेतू असतो त्यांच्या आयुष्याचा. म्हणजे जसं आमच्या माऊलीनं विचार सगळ्या संतांना, जसं की तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांचं एक स्वतःचं एक मास्टर सेंटेन्स होतं की मला आयुष्यभरामध्ये काय करायचं आहे, अत्तदीप भाव. म्हणजे मी दुःखात संपून टाकलं मानवी जीवनातलं, तर मला अख्ख्या मानव जातीचं दुःख संपवायचं. 45 वर्ष विहार केला ते. 750 वर्षापूर्वी दोन महामानव म्हणजे महाराष्ट्रामध्ये, माऊलीना त्यांचं ब्रीद वाक्य मी मगाशी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद. संत श्रेष्ठ नामदेवरायांचं ब्रीद वाक्य होतं, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग. मला निसर्गानं, ईश्वरानं सामर्थ्य दिलंय, वाणीचं सामर्थ्य दिलं, ज्ञानाचं सामर्थ्य दिलं, प्रकट करण्याचं सामर्थ्य दिलं, तर त्या सामर्थ्यानं अवघड जग मी सुखी करेन. विवेकानंदानं विचारलं की तुमचं, विवेकानंदांच्या अगोदर जगद्गुरूंना आम्ही विचारलं. जगद्गुरु आम्हाला सांगतील की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे. आम्ही बरे होतो तिथं, पण माणूस नावाची जात ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप पतित होते, पशुतुल्य जगायला सुरुवात करते, शरीर देह माणसाचा असून सुद्धा ती माणसासारखी जगत नाही, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आम्ही येतो. आम्ही नाथरायांना विचारलं की तुमचं येणं कशासाठी होतं. नाथराय आम्हाला म्हणतात की धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तर आम्हा येणे घडे जड जीवा उतरले. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला नाथराय येतात. स्वामी विवेकानंदांना आम्ही विचारलं, ते सांगतात आपल्या आयुष्याचं मास्टर सेंटेन्स, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. स्वामीजी असं म्हणतात की 24 तास आम्ही साधना नाही करू शकत. मग साधना नसते त्यावेळेला आम्ही काय करायचं, की आम्ही या शरीरानं देहानं सेवा करायची. कुणाची करायची? रुग्ण नारायण देव भवानी दरिद्री नारायण देव. बसवांना तेच सांगतायत, आयुष्यभर जे दिलंय तुम्हाला, जे सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्यानं आपला भवताल सुखी आणि सुंदर करत जगणं, ती वाट आम्हाला ते दाखवत. आपण अनुभवामृताच्या काही गोष्टीकडे वळू. म्हणजे त्यावेळेला जसं मी म्हटलं, ज्ञानेश्वरी निर्माण करत असताना ज्ञानेश्वरीचा हेतू माऊलीने सांगितला. प्रत्येक ग्रंथाचा हेतू कोणता तर माऊली म्हणतात की मी ज्ञानेश्वरी का निर्माण केली, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगात. म्हणजे भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्या वर मी सिद्धांत आणि दृष्टांताच्या माध्यमातून सामान्य माणसांच्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहितो आहे. ऐसा वाग्विलास विस्तार, वाग्विलास म्हणजे मी हा वाणीचा विस्तार करतो. हा वाणीचा विस्तार मी कशासाठी करतोय, की मला या विश्वाच्या भोवती कुंपण घालायचं आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्या जीवांना मला आनंदी करायचं. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मला सुखी आणि आनंदी करायचं. त्यांचं या ज्ञानेश्वरीच्या पाठीमागचा हेतू होता.
जसं मगाशी दादानी सांगितलं की माऊलींनी साहित्याची निर्मिती जी केली, त्या साहित्य निर्मितीमध्ये चांगदेव पासष्टी, अमृतानुभव किंवा अनुभवामृत, अभंग, हरिपाठ ही साहित्याची निर्मिती केली. संत निघून गेल्यानंतर पाठीमाग आमच्यासाठी ठेवलेलं असतं ते साहित्य, म्हणजे त्यांचीच स्मृत्यांचंच असणं आमच्यासोबत असतं. कारण पसायदानामध्ये माऊली असं म्हणतात की ये ग्रंथोपजीवी ये, विषय श्लोकी ये, दृष्ट अदृष्ट विजय हो. म्हणजे कदाचित त्यावेळेला संतांना असं माहित होतं की गुरु नावाच्या माणसामध्ये दोष असण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये. मग तुम्ही कुणाच्याकडून आयुष्याचं मार्गदर्शन घ्याल? ये ग्रंथोपजीवी आहे. मग तुम्ही ग्रंथाकडे चला आणि या ग्रंथाकडे गेलात आणि तशी साधना ग्रंथाची तुम्ही आयुष्यभर केली तर तुमचं दृष्ट आणि अदृष्ट विजय होईल. म्हणजे इहलोकाची यात्रा आणि परलोकाची यात्रा सुद्धा तुमची सुखी होईल. म्हणजे साधनेची यात्रा सुद्धा तुम्हाला सुखी करून टाकेल. चांगदेव पासष्टी लिहिली ती चांगदेवांच्यासाठी लिहिली. 1400 वर्षाचं ज्यांचं आयुष्य होतं असं म्हटलं. आणि या 65 ओव्या लिहिल्यानंतर असं म्हटलं जातं की चांगदेवांना अनुभूती आल्यानंतर, म्हणजे ते ज्या वेळेला होते त्यावेळेला अहम ब्रह्मस्मी मध्ये जगत होते असं म्हटलं. आणि ज्या क्षणाला या दोन संतांची भेट झाली, एक आवरण एक पापुद्रा निघून गेला आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, की जो अमृतानुभवाचा विषय आहे, की जो मगाशी दादानी सांगितला की चितविलासवादाचा विषय आहे, की अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा मीच ब्रह्म आहे, याच्यापेक्षा ब्रह्म केवढा असायला पाहिजे? सर्वम खल्विदम ब्रह्म, अवघ विश्व ब्रह्माचा आहे. आणि त्या ब्रह्मावर माझं प्रेम आहे. कारण अनुभूती आल्यानंतर तो माणूस आपला अनुभव आणि अमृत जगाला देत असतो. आणि अमृत कसं सेवन करायचं असतं, अमृत कसं सेवन करायचं असतं आणि ते द्यायचं कसं जगाला असतं. ठाकूर रामकृष्ण परमहंस एकदा विवेकानंदांना असं म्हणतात की नरेंद्र, मी एक अमृताची वाटी तुझ्या समोर ठेवली आहे आणि मी तुला भुंगा केला, तर ते अमृत कसं सेवन करशील? त्यावेळेला स्वामीजींनी सहज विचार न करता उत्तर त्यावेळेला असं दिलं की मी माझे पाठीमागचे 2 पाय त्या वाटीच्या पाठीमागे ठेवीन आणि पुढचे 2 पाय त्या अमृताच्या शेजारी ठेवीन आणि सोंड त्याच्यामध्ये खूप सेन आणि अमृत पिईन. त्यावेळी ठाकूर हसले ते म्हणतात, अरे राजा, अमृत आहे, अख्खा पडलास तरी मरणार नाही ना, काठावर घेऊन कशाला तू? म्हणजे अमृताचा अनुभव घेत असताना काठावर बसून घ्यायचं नसतो. तर अख्खच ज्या वेळेला साधनेच्या मार्गावर आम्हाला जायचं असतं, खरा अनुभव आम्हाला घ्यायचा असतो, त्यावेळेला अख्खं समर्पण त्याच्यामध्ये यावं लागतं आणि त्यावेळेला ते अमृत आम्हाला सेवन करता येईल. अमृता अनुभव हा ग्रंथ लिहित असताना म्हणजे शिखरावर गेलेल्या माणसानं अवघ विश्व किती विशाल आणि व्यापक आहे त्याचा अनुभव घेतल्यानंतर तो ज्या वेळेला जगाला काहीतरी सांगतो त्यावेळेला तो अमृताचा अनुभव असतो. माझ्यासारखी फुटकळ माणसं खाली बसून वर आलेल्या माणसाला कोणता अनुभव आला हे आपल्या शब्दामध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्याच्यातलं सगळी समग्रता कधी येत नसते, कारण ती माहिती असते. म्हणजे माहिती आणि अनुभव याच्यामध्ये फरक आहे. एक थोडासा विचित्र असा दृष्टांत आहे. बाळंत या विषयावर 1000 पानांचा निबंध होऊ शकतो, पण बाळंत झाल्यानंतर बाळंतपणाचा अनुभव जो असतो तो वेगळा असतो. कारण बाळंत शब्दाचा अर्थच मुळामध्ये की बाळ तरी नाही तर अंत तरी, आणि हे ज्यांनी घेतलेला असतो अनुभव तो अवघ्या 2 शब्दाचा असतो आणि तो अनुभव म्हणजे अमृत अनुभव असतो. तो त्या माऊलींनी सांगितला तर ते खरं असतं. माझ्यासारख्याने निबंध मी सांगतो ना की ज्या वेळेला माझ्या आईला माझ्या बहिणीला बाळंत कळा येतात त्यावेळेला त्या कळेचं मोजमाप विज्ञानानं केलंय की एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्या आईला वेदना होतात. त्या वेदना किती होतात? 43 डेल इतक्या वेदना होतात. म्हणजे एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या आईला होतात बाळंतपणामध्ये. मी कितीही जीव तोडून डोळ्यात पाणी आणून सांगितलं तरी तो फक्त अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा मी त्या आईला झालेल्या वेदना मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तो माझा अनुभव नाहीये. म्हणून हा जो अमृत अनुभव ना, म्हणून मी दादाला म्हणत होतो की लय अवघड आहे राजा, आणि कशाला एवढं मोठं. पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतो, वर बघू शकतो माऊली तिथं आहे. माऊलींचा चेहरा बघितल्यानंतर माऊलींना जो अखंड मानवजातीचा अनुभव आला आणि त्यांनी जे पसरवलं, किंवा ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये त्यांना जे जे आमच्यासारख्याला, कारण ज्ञानेश्वरी संतांचं सांगणं असताना ते सोप्या भाषेत असतं,
आणि मी ज्या वेळेला तत्वज्ञान वगैरे एवढा अवघड शब्द ज्या वेळेला सांगतो ना, भयंकर त्रास. पण संतांची वाणी खूप साधी आणि सोपी असते शेवटच्या माणसापर्यंत. संत म्हणूनच संत त्यांना म्हटलेलं असतं. माझ्यासारखा माणूस तत्वज्ञानाचा अभ्यास करायला लागला तर ते लय अवघड असतं. म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या माणसाच्या घरामध्ये छोटस बाळ असेल आणि ते रांगत रांगत रडायला लागलं, आणि हा अभ्यासक जो गंभीर चेहऱ्याचा आहे ते आपल्या बाळाला जर गप बसवायचा असेल तर तो कसा म्हणेल, बाळा ब्रह्म कधी रडलं होतं का, माया कधी रडली होती का, आत्मा कधी रडलं होतं का. ते बाळ शांत नाहीये होत. पण ज्या वेळेला त्या बाळाची मोठी बहीण 7-8 वर्षाची बाहेर येते, त्या बाळाला उचलते आणि त्याला म्हणते, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं म्हटलं की बाळ शांत होतं. अडगुलं मडगुल्याची भाषा आहे ती संतांची भाषा आहे, ती हृदयाची भाषा, ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची भाषा. सोपी गोष्ट अवघड करणं लय सोपं असतं, पण अवघड गोष्ट सोपी करून सांगणं हे लय अवघड असतं. आपला संवाद, आपला विचार, आपले शब्द, आपली भावना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ती वाणी खूप मोठी असते. त्याला एक सामर्थ्य दिलेलं असतं निसर्गानं. त्याला ऋतुंभरा प्रज्ञा असं म्हणतात की ती प्रज्ञा ज्याला लाभलेली असते तो, माऊली त्याच्याविषयी ज्ञानेश्वरी असं म्हणतात की मी हे तत्वज्ञान कसं करतो, एक विसा असं म्हणतात. म्हणजे आई आपल्या बाळाला घास भरवत असताना एका घासाचे 20 घास करते आणि मग आपल्या लेकराला भरवते आणि मग ते बाळ सदृढ होते. तसं संत साधकाला किंवा जो या मार्गावर चालतो आहे मुमुक्षु, त्याला मार्गदर्शन करत असताना त्या तत्वज्ञानाच्या भाषेची जी बारीकपणा आहे तो छोटा 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 करत तिथपर्यंत पोहोचतो. अमृत अनुभव तोच शिकवतोय. 10 प्रकरण आहेत त्याच्यामध्ये, निखळ अनुभव आहे त्याच्यामध्ये. अनुभव या शब्दाचा अर्थ असा आहे की अनु अधिक भव, म्हणजे अनु म्हणजे सूक्ष्म आणि भव म्हणजे ज्ञान. जो सूक्ष्म अनुभव आला तो, जसं की मी पण आता सिनियर सिटीजन आहे. असं म्हटलं जातं की माणूस म्हातारा झाला, वय झालं की त्याला तो अनुभवी होतो. अनुभवी होतो या शब्दाचा अर्थ की तो आयुष्यभर जगत असताना व्यक्तीशी, परिस्थितीशी, घटनेशी त्याचा ज्या वेळेला संयोग होतो त्यावेळेला तो आतून समृद्ध होतो. अनुभव शब्दाचा अर्थ आणखीन एकदा मी जरा आणखीन बारीक करण्याचा प्रयत्न करतो. हा अनुभव अमृत आहे, तर अनुभव या शब्दाचा अर्थ कोणता, त्याच्यातून जिष्ट कसं बाहेर येतं, इसेन्स कसा बाहेर येतो, त्याच्यातून सुगंध कसा बाहेर येतो. पूर्वीची लग्न 3-3 दिवस असायची पूर्वीची, आता पण असतात मोठ्या लोकांची, संगीत बिंगीत असं काहीतरी 3 दिवस असतं. मधल्या काळामध्ये 1 दिवसात लग्न व्हायचं. आणि पूर्वीच्या लग्नात मागच्या लग्न आंबोळे सरांच्या काळामधली जी लग्न होती ती, त्या लग्नामध्ये रुसारुसी फुगाफुगी असायची. आणि त्या लग्नामध्ये समजा आता जशी पोरांना बूट पळवणं, ती पिचकारी मारणं हा आत्ताच्या पोरांचा उद्योग आहे आनंदाचा लग्नामध्ये, तशी त्यावेळेला वीर काढणं वगैरे असे असायचे. परातीमध्ये लाडू खाणं असं असायचं. त्या गावातल्या माणसांनी ठरवलं, त्या गावातल्या पोरांनी ठरवलं की म्हातारी कोतारी माणसं लग्नाला गेलं की मजा करू देत नाही, आणि आता लग्नाला जाताना पुढच्या वेळेला एक बी म्हातारा न्यायचा नाही, अनुभव एक पण न्यायचा नाही. पण त्यातला एक दृष्टा पुरुष, दृष्टा नेता होता तरुणामधला, तो म्हणला नाही नाही, लग्न मोडायची त्यावेळेला, कारण वर माय वर बाप असायची लग्नात, रुसारुसी फुगाफुगी असायची, छोट्या छोट्या कारणावरून लग्न मोडायची. मग आंबोळे सरांच्या काळामध्ये त्यांच्या गावातलं लग्न पल्याडच्या गावाला निघाल्यानंतर तिथल्या तरुण नेत्यानं असं ठरवलं की नाही, एक तरी वयस्कर अनुभवी माणूस घेऊन जायचं. रुकवताच्या ज्या बैलगाड्या होत्या त्या बैलगाड्यातल्या एका पेटीमध्ये एक दादा अनुभवी माणूस घातला, वराड निघालं. वराड पोहोचल्यावर भेटीचा कार्यक्रम असायचा पूर्वी, इकडची 10-15 माणसं, इकडची 10-15 माणसं, जी रुसतात कायम लग्नात फुगतात. त्याला एकदा मान देऊन टाकला पहिल्यांदा की पुन्हा अख्खं लग्न निर्विघ्न पार पडतं. असे दादा, मामा, तात्या, आप्पा, 4 हाना पण देशमुख म्हणा त्या कॅटेगरीचे जेवढे असतात ते सगळे असे उभे केलेले असतात, इकडनं आणि तिकडनं. आणि मग साखर एकमेकाच्या तोंडात घातली की त्या गावची जी माणसं होती त्यांच्या लक्षात आलं की सगळी तरणी पोर आहेत,
मग त्यांनी एक अट टाकली, म्हणजे विहीर भरून कानोला आणल्याशिवाय लगीन होणार नाही. पोरं भावचाळली. आता काय करणार? पण त्या नेत्याच्या लक्षात आलं की मागे एक अनुभवी माणूस आपण आणला. ते रुकी टिकी मागं गेलं. रुकवताच्या गाडीत ज्या पेटीत जिथं अनुभवी माणूस होता त्याला म्हटले की अण्णा लगीन काय होत नाही. म्हणजे काय नाही होत? म्हणजे त्या गावची माणसं म्हणतात हिरभर कानूल आणल्याशिवाय लगीन होत नाही. अण्णांना आत्मा अनुभव सांगितलं की त्यांना म्हणावं मंडपात हिर घेऊन या, कानूल घेऊन येतो. मंडपात हिर घेऊन या, कानूल घेऊन येतो. याला ज्ञानोबाची मेघ असं म्हटलं जातं. म्हणजे आयुष्य सुखकर होण्यासाठी, हितकर होण्यासाठी आम्हाला जे संदेश दिले संतांनी ते या स्वरूपामध्ये दिले, पण ते आम्हाला डिकोडिंग करावं लागतं अलीकडच्या भाषेमध्ये. आणि ते डिकोडिंग झालं की आमचं जगणं संत वाङ्मयाकडे बघत असताना किंवा जगत असताना सोपं होऊन जातं. अनुभवामृत ग्रंथामध्ये मला दादानी सांगितले की पहिल्या शिवशक्ती विलासाविषयी, नमनाविषयी बोलायचं. पहिल्या 34 ओव्याच्या आहेत, त्याच्यामध्ये शिवशक्ती नमन आहे, शिव पार्वतीचं नमन आहे. म्हणजे विश्व तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये मूलभूत प्रश्न जे विचार करतात चुकून आपल्या आयुष्याचा, आपल्या जगण्याचा, त्यांना 3 प्रश्न पडतात की मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मी जाणार कुठे. हे प्रश्न ज्याला पडतात त्याचा मग शोध सुरू होतो असं म्हटलं जातं. मग मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी या पहिल्या या 34 ओव्यांचा हा माऊलींनी सांगितलेला शिवशक्ती विलासाचा संबंध. जसं म्हटलं की विज्ञानानं पृथ्वीचा किंवा आपला कधी माणूस नावाच्या जातीचा जन्म कधी झाला याच्यावर जे संशोधन झालं, पृथ्वी कधी निर्माण झाली याच्यावर विज्ञान काय सांगतं की पृथ्वीचा जन्म 540,000 कोटी वर्षापूर्वी झाला. 340,000 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवर पहिला जीव जन्माला आला. मग लाखो स्पेसिस जन्माला आले. तुमचे माझे पूर्वज होते, 3 पूर्वज आहेत तुमचे माझे, गोरिला, ओरांगुटान आणि चिपांची. आता ते आपले पूर्वज वडील के चुलते ओळखायचं कसं? घरी गेल्यानंतर आरशात बघून आपला चेहरा तपासायचा की आपण नेमके. आणि मग यांनी 25 लाख वर्षापूर्वी हात वर उचलला आणि मग त्यांच्या मेंदूचा विकास सुरू झाला. हजारो वर्षापूर्वी माणसाच्या मेंदूमध्ये क्रांती झाली, त्याच्या बुद्धीचा विकास झाला, त्याच्या मेमरीचा विकास झाला, इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आलं, टॅलेंट त्याच्यामध्ये आलं. 10,000 वर्षापूर्वी तो शेती करायला लागला, तो स्थिर झाला आणि तत्वज्ञानाचा विचार आणि विकास सुरू झाला. हे विज्ञानानं सांगितलं की आतापर्यंत आम्ही कोण आहोत, कसे आहोत. पण अध्यात्माच्या पातळीवर ज्या वेळेला माऊली आम्हाला सांगतात की आम्ही कोण आहोत, आमचं स्वरूप कोणतं आहे, कारण ते ज्या पातळीवर बोलतात त्यावेळेला ते सांगतात की आम्ही सगळ्यांचं शिवशक्ती म्हणजे अवघ विश्व ज्या वेळेला एक होतं त्यावेळेला खूप त्याला भावस एकोहम बहुश्याम असं काहीच नव्हतं ह्या पोकळीमध्ये. आणि त्यावेळेला त्या ब्रह्माला काही नसणं हे ब्रह्म आहे आणि त्याला वाटलं की खूप व्हावं. जसं आपल्यालाही वाटतं की जन्माला आल्यानंतर 16 वर्षानंतर वाटतं ना आपल्याला खूप व्हावं. मग आपण करतो ना धडपड आयुष्याची, मग ते करतो ना सगळं त्यानंतर एकाचे 2 होतो, 2चे 4 होतात. जसं ब्रह्माला स्फुरण झालं तसं आपल्याला होणार ना, कारण पिंडी ते ब्रह्मांड. मग एकोहम बहुश्याम ज्या वेळेला स्फुरण झालं त्यावेळेला तो विकास सुरू झाला असेल. 2 गोष्टी आल्या, एक चैतन्य आलं, एक पुरुष आला आणि एक प्रकृती आली. हा सगळा अवतीभोवतीचा जो विलास दिसतोय तो माऊली असं म्हणतात की पुरुष आणि प्रकृतीचा विलास आहे, पण दोन्ही एकच आहे. जसं अर्धनारी नटेश्वराचं चित्र आपल्याला दिसतं की दोन्ही एकत्रच आहेत आणि नाही, दोघांना जसं वेगळं करता येत नाही तसं त्या विश्वाचं ब्रह्माचं स्वरूप आहे, आपलं ते मूळ स्वरूप आहे. त्या मूळ स्वरूपाला आपण जाणलं की आपण आनंदी होतो. हा अमृत अनुभवाचा पहिल्या 34 ओव्यांच्या मध्ये घातलेला सगळा सार आहे. आता विकास म्हणजे आम्ही स्वतःला तपासलं की दोन्ही कशा आहेत. म्हणजे ब्रह्म आणि माया, ब्रह्म आणि हे प्रकृती आणि पुरुष एकत्र असून
तिचा विकास कसा होतोय तो म्हणजे शिव सगळ्या जर क्रिया मी आमच्या भोवतीच्या अवतीभोवतीच्या बघितल्या तर हा विलास झालाय कसा या निर्मितीमध्ये. जसं की ते असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट तयार होत असताना त्याला कार्यकरणाचा सिद्धांत म्हणजे एखादं कार्य पार पडत असताना त्याच्यासाठी दोन कारणं लागतात. एक निमित्त कारण लागतं आणि एक उपादान कारण लागतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं डेरा तयार करायचा असला तर डेऱ्यासाठी माती लागते आणि कुंभार लागतो. पण डेरा कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो निमित्त कारण आहे तो त्या कार्यामध्ये राहत नाही, शिल्लक तो बाजूला होतो. कार्य पूर्ण झालं. डेरा तयार करणं हे छोटंसं कार्य आहे. ते कार्य पूर्ण झाल्यानंतर ते कार्य पूर्ण झालं की तो तिथं उपस्थित नसतो, निमित्त कारण बाजूला होतं. पण उपादान कारण तिथं असतं, माती तिथं असतं. सोन्याचा अलंकार तयार करत असताना अलंकार तयार करणं हे जर कार्य असेल तर त्याच्यासाठी दोन कारणं लागतात. एक निमित्त कारण आणि उपादान कारण लागतं. निमित्त कारण आहे सोनार आणि उपादान कारण आहे सोनं. अलंकार तयार झाल्यानंतर सोनार कार्यामध्ये असत नाही, हे छोटस कार्य. आणि आता मग म्हणतात माऊली की हे विश्व तयार करत असताना, अवघ विश्व तयार करत असताना त्याला लपायला जागाच नाही. हे महत् कार्य आहे, खूप मोठं कार्य आहे की ज्याला सीमा नाही, अनाख्येय असं माऊली म्हणतात. हे शब्दांनी पकडता येत नाही. जरी माऊली म्हणतात की माझ्या शब्दांची ताकद इतकी आहे, अरूपे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवेस. म्हणजे माऊली सांगतात की जरूर ते ब्रह्म अरूपामध्ये आहे, जरूर ते ब्रह्म अतिंद्रिय आहे, पण माझ्या शब्दांच्या मध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते अरूपे रूपामध्ये आणीन. जे अतिंद्रिय आहे ते इंद्रिया करवी भोगण्याची क्षमता मी निर्माण करेन. असं जरी असलं तरी हे विश्व तयार करत असताना जरा आपण सगळ्यांनी आपण मनापासून संध्याकाळी जर आपण उन्हाळ्यात गच्चीवर किंवा बाहेर झोपत असलो तर उगच वर बघायचं, अंदाज घ्यायचा, कुठपातूर जाते या नजर, कल्पनातीत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड असं खूप. आपण ज्या पृथ्वीवर आपलं अस्तित्व बघितलं आणि ब्रह्मांडाचं अस्तित्व बघितलं, हे ब्रह्मांड किती मोठं आहे आपल्याला अनंत कोटी, त्याचा अंत लागत. म्हणजे आपली जी गॅलेक्सी आहे ते आपल्या गॅलेक्सी मधला आपला एक सूर्य आहे. आपल्या गॅलेक्सीमध्ये असे अनंत सूर्य आहे, त्यातला आपला एक सूर्य. आपल्या सूर्यातला आपल्या सूर्याचा आपण एक ग्रह. त्या ग्रहात आशिया नावाचा एक खंड, आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये कोल्हापूर नावाचा एक जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समजा करवीर नावाचा एक तालुका, करवीर तालुक्यातलं एक निगवे नावाचं गाव, त्या गावातली एक गल्ली, आणि गल्लीच्या गच्चीवर झोपलेलं हे एवढं 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 एवढं. पण किती मस्ती, चालताना चालतंय कसं, बोलताना बोलतंय कसं. हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो निर्माता कुणी आहे त्याला कुठेही लपता येत नाही, म्हणून त्याचं नाव विश्वंभर असं ठेवलं. म्हणून त्याचं नाव ठेवलं विश्वात्मके देवे असं ठेवलं. कारण पसायदान मागताना माऊलीने विश्वात्मक देवाला मागितलं. त्या विश्वाची डेफिनेशन, त्या विश्वातलं गोष्ट माऊलीने या अनुभव अमृत मध्ये आम्हाला सांगितलं. मग हा शिवशक्तीचा विलास कसा आहे? पुरुष आणि प्रकृती तयार होत असताना एकटा पुरुष प्रकृती तयार करू शकत नाही. दोन्ही द्वैतामध्ये पण आहेत आणि अद्वैतामध्ये आहेत. हे सांगताना माऊली असं म्हणतात की पुरुष एकटा सृष्टी किंवा हे तयार करू शकत नाही जग, त्याला आवश्यकता भासते ती प्रकृतीची भासते. एकटी प्रकृती सुद्धा विश्व तयार करू शकत नाही, कारण त्या प्रकृतीला चैतन्याची आवश्यकता असते. आणि हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय त्यांचं असणं नसणं आणि एकत्र होणं ही सगळी मोठी विलक्षण गोष्ट आहे असं म्हणतात. माऊलींच्या सगळ्या ओव्या अशा पसरत जात आहेत, अशा खूप ह्याच एका गोष्टीचा विस्तार करत 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 ते जात आहेत. हे विश्व अशा प्रकारचं जे जे तयार झालं या विश्वामध्ये, त्यांना एकूण सांगायचं काय आहे की माऊलींना ह्याच्यामध्ये सगळं जरी असं असलं तरी आपलं मूळ स्वरूप आहे ते आम्ही अहम ब्रह्मस्मी, आम्ही तेच आहोत. आमची सुद्धा निर्मिती जर आमची पंचमहाभूत ही जर प्रकृतीचं लक्षण असेल तर जे चैतन्य आमच्यामध्ये आहे
ते चैतन्य पुरुषाचं लक्षण आहे. म्हणजे 5 महाभूत अधिक जीव म्हणजे चैतन्य एकत्र आल्यानंतर माणूस नावाचा देह तयार होतो. मग याच्या आयुष्यामध्ये याचं गोष्ट कुठली आहे? दोन्ही एकत्र कसे आहेत, दोन्ही एक कसे आहेत, त्याची खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे कान दोन आहेत पण एकच ऐकायला येते. आता इंद्रजित देशमुख जे बोलतंय ते एकच ऐकायला येतं. असं काय व्हायब्रेशन वगैरे कुठंच नाही. एकच शब्द तोच ऐकायला येतो. टाळीसाठी 2 हात आहे पण टाळीचा आवाज एकच आहे. टिपऱ्या 2 एकावर पडल्या तरी आवाज एकच आहे. डोळे 2च आहेत पण दिसायला मात्र एकच आहे. इतक्या सुंदर बहारदार दृष्टांताने माऊलीने ह्या सगळ्या गोष्टी सोडवलेत की तुमचं माझं अस्तित्व आणि तुम्ही आणि मी कोण आहे याचं वर्णन करताना ब्रह्म, जीव आणि ईश्वर या तिघांच्या डेफिनेशन सांगितले. म्हणजे पृथ्वी नावाचा मृत्यूलोक तयार करत असताना याच्यासाठी एक विशिष्ट नियंत्रित करणारी एक शक्ती निर्माण केली असं म्हणतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय निर्माण करणार. जसं की गॉडची डेफिनेशन आहे जनरेशन, ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रक्शन. उत्पत्ती, स्थिती आणि लय. खूप व्यवस्थित रचना आहे. प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक प्राणी जो विकसित पावतो तो पूर्णामध्ये पावतो. ही व्यवस्था आहे जगाची. म्हणजे आपलं बाळ किंवा आपण जन्माला आल्यापासून आपली वाढ पूर्णामध्ये आहे. दोन्ही पाय बरोबरच लांब होत आहेत, दोन्ही हात. म्हणजे वाढ होत असताना पहिल्या वर्षी डावा हात वाढला, दुसऱ्या वर्षी उजवा हात वाढला, तिसऱ्या वर्षी डावा पाय वाढला, असं नाहीये. पूर्णामध्येच वाढ होते आहे, ते पूर्णामध्येच पुढे चालू असतं. हे विश्व घडत असताना जी एक व्यवस्था केली त्या व्यवस्थेमध्ये एक ईश्वर नावाची व्यवस्था की जी नियंत्रित करते असं. ज्यासाठी जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी हरिवी, वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता. म्हणजे तुमचं माझं शरीर चालवतंय कोण, ही जी व्यवस्था आहे. जसं की समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. 6 ऋतूंचे 6 सोहळे आता बिघडलेत कारण माणसानं नियम सोडल्यामुळं निसर्गानेही सोडलेले आहेत. पुन्हा त्या सत्तेकडे का जायचं, पुन्हा निसर्ग तिथपर्यंत नेण्यासाठी ते उद्बोधन करत असताना माऊलीने ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की शिवशक्तीमध्ये जात असताना माणूस नाव आणि तिसरी गोष्ट सांगितली की ईश्वर नियंता. माऊलींच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत ते सर्वज्ञ संत जाणत. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे काही चालू आहे म्हणजे चराचर जे चालू आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी व्यवस्था आहे. म्हणजे इवन बिग बँग थिअरीमध्ये सुद्धा सृष्टी थंड होत असताना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याची व्यवस्था कुठं असावी याच्यावर सुद्धा खूप वर्ष गेली, करोडो वर्ष गेली की आतमध्ये कोण असावं, प्रोटॉन असावा, बाहेर इलेक्ट्रॉनिक असावा, न्यूट्रॉन कुठं असावा, त्याची गती कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ह्या सगळी व्यवस्था होत असताना खूप व्यवस्थित अशा प्रकारची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. सहज गंमत म्हणून मी कायम माझ्या प्रवचनात एक दृष्टांत सांगत असतो की ही व्यवस्था कशी व्यवस्थित. डोक्यावर केस नसलेला एक माणूस दुपारी रानामध्ये जातो. केस नसलेल्या माणसासाठी मी 2-3 विनोद सांगत असतो की केस नसले डोक्यावर तर एक गोष्ट सुख देते आणि 2 गोष्टी काय म्हणतात दुःख देतात. एक सुख कोणतं असतं की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नाही, आणि दुःख कोणतं असतं माणसाला की तोंड धुताना नेमकं ठरवता येत नाही की कुठपर्यंत धुवावं. आणि हे बारशाला आणि 12व्याला जेवायला गेलं तर नाम वाढणाऱ्याला कळत नाही की ही रेषा कुठपर्यंत. असा माणूस दुपारी निघाला होता शेतात. जाताना डाव्या बाजूला त्याला भोपळ्याची वेल दिसली. त्याच्या डोक्यात विचार आला की ही व्यवस्था आहे का, एवढासा वेल आणि एवढा मोठा भोपळा, ही व्यवस्था आहे का. इथं वेल आहे तर भोपळा छोटा असायला पाहिजे होता. दुपारी आंब्याच्या झाडाखाली झोपला, शिदोरी खाल्ली. झोपल्यानंतर वर बघितल्यानंतर म्हटलं एवढा मोठा आंब्याचं झाड, भोपळा इथं असायला पाहिजे आणि आंबा तिथं असायला, ही व्यवस्था आहे का. उठल्यानंतर आंबा जो होता वर सहज वाऱ्याची झुळूक आली आणि बरोबर पडायची तिथं पडली. त्याच क्षणाला बोध झाला की बरोबर आहे, आंबा तिथंच पाहिजे. ही जर व्यवस्था असेल तर आपल्यासाठी सुद्धा निसर्गाने व्यवस्था या याच्यामध्ये सांगतात की आता जर आम्हाला अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ आपलं आयुष्य जर आनंद असेल तर आपल्याला परत फिरावं लागेल, त्या आनंदाकडे जावं लागेल.
मग मानवी देहामध्ये कोणती व्यवस्था केली निसर्गानं? 4 देह, 4 वाणी आणि 4 अवस्था निर्माण केल्या. आणि मग आपल्याला आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर 4 वाणींचा अनुभव, 4 देहाचा अनुभव आणि 4 अवस्थांचा अनुभव घेता आला पाहिजे. 4 वाणी कोणत्या? खालून वर गेलं तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. 4 देह कोणते? स्थूल, सूक्ष्म, वासना, कारण आणि महाकारण. 4 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा. 4 अवस्था. मग आता आत्मबोधाकडे जायचंय, आनंदाकडे जायचंय, तर ह्या 4 अवस्था, 4 वाणी आणि 4 देहांचं नातं कसं? जागृतीमध्ये वैखरी असते आणि तिसरी गोष्ट कुठली सांगितली? देह, वाणी आणि म्हणूनच मी अमृतानुभव नको म्हणतो. 4 देह, 4 वाणी, 4 अवस्था. देह, स्थूल देह, सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे कोणता? जे दिवसभर एंगेज आहे, दिसावाच नाही त्याला. म्हणजे 24 तासात एक माणूस जो साधना करत नाही तो 2.5 लाख विचार करतो. विचार करणारा जो देह, ज्याला वासना देह आपण म्हणतो, तो देह, त्याची वाणी मध्यमा आणि त्याची स्थिती जी आहे मध्यमाची ती स्वप्न स्थिती. पुढचा देह कारण देह आहे, त्याची वाणी आहे ती पश्यंती आहे आणि त्याची स्थिती आहे ती सुषुप्ती आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, म्हणजे उठल्यानंतर अजिबातच आठवत नाही. झोपेची गुणवत्ता तथागत बुद्धांच्या एका वाङ्मयामध्ये सांगितली. झोप गाढ लागली, सुषुप्तीची लागली, म्हणजे ती कशी असते? उत्तरेकडे तोंड करून झोपलंय, उजव्या कुशीवर झोपलंय आणि दुसऱ्या दिवशी उत्तरेकडेच तोंड आहे आणि उजव्याच कुशीवर उठलं तर ती झोप आज रात्री अगदी लाईन मारून झोपा आणि उद्या कुठल्या दिशेला तोंड आहे, कुठल्या कुशीवर उठतंय तेवढं बघितलं की लक्षात येईल ती सुषुप्तीची झोप नाही. जर तशी झोप असेल तर ती गुणवत्तापूर्ण सुषुप्तीची झोप आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला दिलेलं जे अंतःकरण आहे, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, या 4ही गोष्टी सुषुप्तीच्या कालामध्ये आत्मस्वरूपामध्ये कारण देहामध्ये विलीन होतात, त्याचं सामर्थ्य घेतात आणि दुसऱ्या दिवशी दुना प्रकट होतात. त्याचं कारण असं आहे की रात्री झोपताना आम्ही कुणीतरी असतो, रात्री झोपताना आम्ही थकलेला असतो, पण ज्या वेळेला सुषुप्तीमध्ये ही 4ही जण जातात आणि सकाळी उठतात त्यावेळेला देह तजेलदार असतो, उत्साह असतो. आणि रात्री जो विसरले होते, हे देशमुख, हे पाटील, हे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, रात्री झोपताना जी मस्ती होते ना देहाबरोबर आलेली, ती झोपेत संपलेली असते सुषुप्तीमध्ये. पण जागा झालं की पुन्हा सगळं चिकटतंय का. म्हणजे एखाद्या तलावामध्ये शेवाळ असावं आणि ते खाली बुडलं की शेवाळ समजा बुडताना खाली जाते, वर आलं की पुन्हा त्याच्या टकोऱ्यावर बसतं. तशा प्रकारे सुषुप्तीमध्ये ही अवस्था आहे त्याची. आणि पुढचं सांगितलं की महाकारण, की ज्या महाकारणाविषयी माऊली आणि सगळे संत बोलतायत की तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं, तो प्रवास. महाकारण म्हणजे या सगळ्या अख्ख्या जगताला कारण आहे, विश्वाला कारण आहे तो महाकारण. त्याची वाणी परा आणि त्याची स्थिती तुर्यगा असं म्हटलं. तुर्यगा शब्दाचा अर्थ की घोडा. घोडा ज्या वेळेला 3 पावलं उंच करतो त्यावेळेला त्याचं खालचं जे घोड्याचा पाय असतो तो शरीराला, देहाला थोडासा चिकटलेला असतो. अस्मिता, तुर्य अवस्थेमध्ये म्हणजे उन्मनीचे लावण्य, तुर्याचे तारुण्य, अनादि अगम्य आत्मतत्व असं माऊली. म्हणजे त्या स्थितीचं वर्णन करत असताना की ज्या स्थितीला आम्हाला पोहोचायचं आहे, उन्मनीचे लावण्य. मन ज्या वेळेला उन्मन नसतं त्यावेळेला आम्ही भोग भोगतो, सुख दुःख बोलतो. 3 प्रकारची दुःख आपल्याला आयुष्यामध्ये भोगावी लागतात, म्हणजे शरीराचं, मनाचं आणि आता इराणचं जे आहे ना तिथे दुःख, तसं विश्वाचं जे दुःख आहे, वादळ वाऱ्याचं दुःख, ते दुःख. ही 3 दुःख तुर्यगा याच्या अवस्थेमध्ये आम्हाला भोगायचे. मग हे जर संपवायचं असलं तर मी म्हटलं की ते स्वरूप जाणून घ्यायचं असेल, मगाशी दादा खूप छान बोलला की चिदविलासवाद, इथं कुठलाही द्वैत नाही.
आपण सगळे त्याचेच अंश आहोत हे सिद्ध करत असताना माऊली खूप मोठा व्यापक विचार करतात. मध्ये कुणाला चढव, आपण ज्या अर्थी जीव म्हणून जन्माला आलो त्या अर्थी आपल्याला अंतिम सत्य प्राप्त करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही सूर्य जर तिथं आहे तर सूर्याचं किरण ही तितकंच सत्य आहे. वस्तू प्रभा असं माऊली म्हणतात. म्हणजे आम्ही जर किरण असू आणि सूर्य जर ब्रह्म असेल तर आम्ही त्याचेच अंश आहोत. त्यामुळे आम्हाला आनंद प्राप्त करणं आमचा अधिकार आहे. दिव्याची ज्योत घेतली तर प्रकाश त्या ज्योतीचा, आणि ती ज्योत वेगळी नाही, ते एकच आहेत असं म्हणतात. गुळ आम्ही घेतला तर गुळ आणि गुळाची गोडी वेगळी नाहीये, गोडी वेगळी आणि गुळ वेगळं नाहीये. तसं अवघ एक आहे, अवघ एकाकार आहे. माझ्या काही कविता, अनाहताचा आत्मस्वर नावाचा माझा काव्यसंग्रह आहे, त्याच्यामध्ये एकाकार नावाची एक कविता आहे. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मी म्हणजे अनुभवामृत वाचल्यानंतर असं वाटलं की हा, आम्ही सगळे एक आहोत आणि सगळं विश्व जर एक आहे आणि आम्हाला त्या अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये आम्ही पोहोचलो या सगळ्या गोष्टीनं, हा प्रवास आम्ही रिव्हर्स केला, परत जाण्याचा प्रवास केला, तर तो तिथपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं काम करतो. आता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था कोणती आहे, म्हणजे आमचा विकास, साधकानं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास आहे, क्रमविकास आहे, तो क्रमविकास कोणता आणि कसा असावा असं अनुभवामृत यासाठी वाचायचं की माऊली असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवनमुक्त हेची हेतू. ज्याला जीवनमुक्त व्हायचं, जीवनमुक्ताची डेफिनेशन कोणती की दोन शक्ती आपल्याला, जीव म्हणून जन्माला आल्यानंतर दोन शक्ती आहेत आपल्याला, एक कर्तृत्व शक्ती आहे आणि एक इच्छा शक्ती. कर्तृत्व शक्ती आहे आणि इच्छा शक्ती आहे, तो आम्ही जीव म्हणून जाऊ. रोज उठल्यापासून झोपेपर्यंत सारख्या इच्छाच आहेत, प्रचंड इच्छा आहेत. प्रत्येकाची इच्छा वेगळ्या आहेत. तरुणाची इच्छा असेल की बाबा A17 मिळावं, ऍपल आलाय. आणखीन कोणाचं राजकारण्यांचं असेल की बाबा संधी गेली, आता पुढच्या पिढीला तरी तिकीट मिळेल. कर्तृत्व शक्ती आणि इच्छा शक्ती असेल तर तो जीव आहे, आणि जीव म्हटलं की तो भोग भोगणार, तो दुःख भोगणार, तो यातना भोगणार. कर्तृत्व शक्ती आहे आणि इच्छा शक्ती संपली की तो जीवनमुक्त झाला. म्हणजे ज्या क्षणाला इच्छाच संपून गेली, इच्छा मरण या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये इच्छा मरण म्हणजे, काल जो लेख आलाय त्या डॉक्टर आहेत मला वाटतं शहा म्हणून मुंबईच्या, त्या असं म्हणतायत की आता माझ्या वयाला 83 वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांना आणि सगळ्यांना नातवांना सांगितले मला मरू द्या, माझ्यावर उपचार नका करू, कारण विश्वाच्या या व्यवस्थेमध्ये जीव म्हणून मला जेवढे श्वास दिले तेवढे श्वास घेतल्यानंतर मी मरणारच आहे. मेडिकल सायन्सच्या मध्ये अडथळा बनून मला माझं आयुष्य लांबवू नका. त्या लेखामध्ये त्यांनी एका हिंदी चित्रपटाचं मराठीमध्ये अनुवाद केलाय, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवना है. जीव म्हणून तुम्हाला मला जेवढं दिलंय तुम्ही काहीही करा. तो नाचणारा होता तो असा पाक पालता उताना पडायचा, तो काय मायकल जॅक्सन. त्याला 120 वर्ष जगायचं होतं, 100 डॉक्टर घेऊन येणायचे, तासाला त्याला बघितलं जायचं. 53व्या वर्षी गडी गेला. ब्रुसली 32व्या वर्षी गेला. 31 डिसेंबरला एक संकल्प करतात माणसं माझ्यासारखी, माझं आता 1 क्विंटल वजन आहे, माझ्यासारखी सगळी देहाची माणसं आहेत ना, ही 31 डिसेंबरला संकल्प करतात की ह्या वर्षी 10 किलो तरी, आणि 1 जानेवारी ते 10 जानेवारी अख्खं रस्त हे माझ्यासारख्या डबल हाडाची माणसं ना धाप 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 हे 10 जानेवारी पर्यंत चालत असतात. जर तेवढंच आयुष्य दिलंय तर त्या आयुष्यामध्ये परतीचा प्रवास म्हणजे तेवढंच आयुष्य, ते म्हणतात की नका करू पाहिजे. मग हा साधनेचा प्रवास, त्या आनंदाचा प्रवास करायचा असेल तर साधकानं कोणकोणता त्याचं मार्गक्रमण केलं पाहिजे. 8 गोष्टीमध्ये विकास कोणता करायचा, आनंदापर्यंत पोहोचायचा असतो, त्यांना अज्ञानाकडून ज्ञानाकडेच गेलं पाहिजे. ज्ञान, मी आत्ताची गोष्ट बोललो की माऊली म्हणतात की तू कोण आहेस,
आणि तुला आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे, मग अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 2 गोष्टी सांगितली आहेत. निष्काम कर्मयोग सांगितला आणि निरंतर उपासना सांगितली. निष्काम कर्मयोग तुमचं चित्त शुद्ध करतं आणि निरंतर उपासना तुमचं चित्त शांत करतं. चित्त शुद्ध अधिक चित्त शांत बरोबर ज्ञान असं म्हणतात. आपल्याला व्हायला का तयार नाहीये? किंवा ज्ञान होण्यासाठी प्रक्रिया सांगितली की 3 गुण आहेत आपल्यामध्ये. ही पृथ्वी सृष्टी आणि आपण 3 गुणांनी भरलेलो आहोत. सत्व रज तम. तम रज माणसांना विचारच करायचा नाही इकडचा, असं ते म्हणतात. कारण तुकोबराय म्हणतात की तम ते अंधार, रज ते माया जाळ, सत्व ते ज्ञानासी कारण. 17व्या अध्यायामध्ये लक्षणं सांगितले तम रजगुणाची. जाता जाता भरदिशी सांगतो, चुकून ते लक्षण आपल्याला लागू पडत असतील तर तो योगायोग समजावा. म्हणजे ते लक्षण त्या अध्यायामध्ये. तमोगुण याला शिळ आवडतं, आंबट तेलकट तिखट आवडतं असं. आता तुम्हाला सांगायला नको उलगडून तमोगुणी माणसाला काय खायला आवडतं. याच्या अंगावरची कपडे भडक असतात, याचा गॉगल बिगल तसंच सप्तरंगी वगैरे तमोगुणी. याचं बोलणं असतं ते सतत दुसऱ्याला दुखावणार असतं. पर दुःखे सुखी. याच्या जवळ बसलं तरी दुर्गंधी येते, कोणाची तरी मापच काढत असते, कोणाचा तरी द्वेषच करत असते. तम ते अंधार, तो अंधाराकडून अंधाराकडे जात असतो. रज ते माया जाळ. रजगुणी माणसाला पुढं पुढं करायला आवडतं, शायनिंग मारायला आवडतं, चांगली कपडे घालायला आवडतं, मी चांगलं दिसावं, माझ्याकडे लोकांनी बघावं असं त्याला वाटत असतं. याची बोलणं म्हणजे निबार थापा. 4 हात ढलपी 8 हात लाकूड. याचं बोलणं तसं असतं. घडलेलं एवढं असतं, पण ह्याचं म्हणजे एवढी टिकली फुटली तर हे आपल्या कानात बॉम्ब आपटतं, इतकं त्याची वाणी असते. याला खायला आवडतं तेलकट तुपट. शायनिंग मारणारा, पुढं पुढं करणारा जो स्वभाव आहे. म्हणून मग अशी सांगितले की चुकून ही लक्षणं कोणाला लागू पडली योगा. ही लग्नाला सुद्धा उशिरा जातात, काही काम नसतं, गावाच्या बाहेर थांबतात, मंगलाष्टकाचा आवाज ऐकतात, भांग बिंग पाडतात आणि 7व्या मंगलाष्टकाला जातात. कारण लोकांना कळालं पाहिजे व्हीआयपी आहे, व्हीआयपी. रजोगुण आणि सत्व ते ज्ञानासी कारण. सत्व ज्ञान कसं देतं आपल्याला? आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसलो, सत्वगुण अधिक एकाग्रता बरोबर ज्ञान असं म्हणतात स्वामीजी. मग एखादी ओवी वाचत असताना आपण रोजच ओव्या वाचतो, पण एखाद्या दिवशी अचानक ओवीचा अर्थ कळतो. तो ज्या क्षणाला कळतो त्या क्षणाला मनाची एकाग्रता आणि सत्वगुण एकत्र. अन्यथा ती ओवी 100-150 वेळाला वाचलेली असते, पण ज्या क्षणाला आपण वाचतो त्याच क्षणाला त्याचा बोध होतो. कारण सत्वगुण आणि एकाग्रता एकत्र आलेली असते म्हणून. म्हणजे कधी कधी एखादी ओवी, तो हे हृदय म्हणून या आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पावले सद्गुरूंची. नुसती ही ओवी अनेक वेळेला वाचली, पण ज्या वेळेला एकाग्रता झाली त्यावेळेला लक्षात आलं की अरे सद्गुरूंची पावलं चौफाळून या भले. म्हणजे शब्दाला पंच तन्मात्रा असतात, हे कुठेतरी व्याकरणामध्ये ऐकलेलं असतं किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं. आणि चौफाळून या हा शब्द ऐकल्यानंतर ते कमळ कसं उमलत असेल एका शब्दानं आमच्या हृदयामध्ये प्रकट होतं, ते ज्ञान चौफाळून या भले. तिसरी गोष्ट मगाशी मी सांगितली की कर्तृत्व शक्ती पण नाही आणि इच्छाशक्ती पण नाही, म्हणजे मृत्यू. हे सगळं झालं की मृत्यू, ती स्थिती झाली. पळत असताना मी म्हटलं की अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणं, सुखदुःखाकडून सुखरूपत्वाकडे जाणं. ज्यावेळेला आमचं चित्त शुद्ध होतं, ज्यावेळेला आमची निरंतर उपासना असते, त्यावेळेला कुणीही आपल्याला दुःखी करू शकत नाही. माऊलींची ओवी आहे, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभ अलाभ न मानावे मानवाचे. आपण मनाच्या एका विकसित भूमिकेवर असू, चित्त शुद्ध निरभ्र असेल, चित्त व्यापक असेल, तर कुठलंही सुख दुःख आपल्याला बोचत नाही, टोचत नाही. म्हणजे आज कुणी अपमान केला तर मला 10 दिवस त्रास देतो, मी साधक नसतो त्यावेळेला. म्हणजे मी सुख दुःखामध्ये राहत असतो. म्हणजे आज अपमान केला कुणीतरी तर 10 दिवस
आता काय करू, याला खाऊ का गिळू, हिच्या घराला आग लावू का, काय करू, 10 दिवस. पण मी साधनेला सुरुवात केली, चित्त शुद्ध आणि चित्त शांत, मी आत्मस्वरूपाकडे निघालो, की आज झालेला अपमान 2 दिवसात कव्हर होतो. आणखीन शांत, आणखीन साधना वाढली, की तो ज्या क्षणाला अपमान झाला त्या क्षणाला तो मोकळा होतो, माफच करून टाकतो. त्याच क्षणाला माफ, तो मोकळा, त्याला ती वेदना होतच नाही. सुख दुःख रूपत्वाकडून सुखरूपत्वाकडे जाणं म्हणजे माझं मन, माझं विशाल मी आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणं, मग ते मला त्रास देत. देह तादात्म्याकडून आत्मतादात्म्याकडे असं. म्हणजे आता देह तादात्म्य आपलं खूप त्रास होतो. इंजेक्शनच्या वेळेला आपल्या सगळ्यांना अनुभव आहे ना, नुसतं स्पिरिट लावलं, सुई जरी यायला लागली की सगळं घर, देहाचं तादात्म्य प्रचंड असतं. पण देह तादात्म्य संपून जात. रमण महर्षींचा कॅन्सर होता हाताला आणि तो काढायचा होता. आणि डॉक्टर म्हटले की भूल द्यायला पाहिजे. रमण महर्षी म्हटले नाही, असंच काढायचं असलं तर काढा. आणि तो कॅन्सर देह तादात्म्य बाजूला घेतल्यानंतर कुठली भूल न देता ते देह तादात्म्याकडून आत्मतादात्म्य. कबीरदास रस्त्यावरून निघाले होते आणि जाताना त्यांच्या पिंडरीला एक कुत्रा चावला. त्यांना काहीच नाही वाटलं, लचका तुडून कुत्रा बाजूला झालं. कुत्र्याला आज राग आला. कुत्र्यांच्या अख्ख्या पिढ्यांच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच घडलं नव्हतं की माणूस नावाच्या जातीला चावलंय आणि माणूस फिरून त्यानं शिवी पण दिली नाही आणि दगड पण मारला नाही. अख्ख्या कुत्र्याच्या हिस्ट्री ही रिएक्शन आहे माणसाची. चावलं की माणूस त्याच्या पाठीमागे लागला. राग आला, परत तोंडातला लचका बाजूला टाकला, पुन्हा कुत्र गेलं, पुन्हा दुसरा कबीरांचा लचका तोडला. तरी कबीर चालतातच आहे आपली मस्तीने. पुढे गेल्यानंतर एका माणसाने कबीरांना थांबवलं होतं. कबीरजी देखो तो खून बह रहा है. कबीरजी खूप छान हसतात आणि ते म्हणतात की कुत्ता जाने चमडा जाने. देह तादात्म्याकडून एका संतांना सुळावर चढवलं. सूळ म्हणजे पूर्वी असा तो खांब असायचा आणि ते खांबावर त्याला असं बसवलं जायचं आणि तो आपल्याच वजनानं खाली यायचा. आणि तरी त्याच्या देहाचं भान त्याला नव्हतं. तो सहज निघून गेला, हसत हसत निघून गेला. देह तादात्म्याकडून जगत तादात्म्याकडून ब्रह्म तादात्म्याकडे जाणं. आता आपण जगत तादात्म्यामध्ये आहोत सगळेजण. गॅसचं काय होणार, डिझेल पेट्रोल किती दिवस असं चालणार. कुणीतरी सांगायला पाहिजे त्यांना, युद्ध थांबवा तरी नाही तर एकदा अणुबॉम्ब टाकून संपवा तरी. रोजचा त्रास आहे, किती लाईन मध्ये उभं राहायचं. जगत तादात्म्य, अख्ख्या विश्वाची चिंता, भयंकर चिंता. काय होणार जगाचं, काय होणार त्याचं, ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार. भयंकर जगत तादात्म्याकडून ते म्हणतात की ब्रह्म काय होणार नाही जगाचं. तू नसल्यावर जग चांगलं चालतं. उगाच तुला वाटतं की माझ्यामुळे जग चाललंय, अजिबात नाही. मी इथं प्राचार्य होतो जीपीसीला. सरपंच यायचे आणि म्हणायचे डायरेक्ट 7व्या दिवशी येतो ट्रेनिंग संपल्यावर, बोगस सर्टिफिकेट द्या ट्रेनिंग केली. मी म्हणायचं नाही द्या. ते म्हणणार नाही ना द्या की साहेब. मी म्हणायचं का, तुम्ही राहा ना 7 दिवस. इलेक्शन जिंकताना काय म्हटलं होतं, रान मोकळं टाकीन पण जिरवल्याशिवाय रान नाही. महिनाभर रान मोकळं टाकलं आणि आता ट्रेनिंगसाठी या. ते म्हणे नाही. मी म्हणायचो का नाही. ते म्हणायचे अहो साहेब म्हस माझ्याशिवाय दूधच देत नाही, वर्ग माझ्याशिवाय झोपतच नाही. मी म्हणायचो मग 7 दिवस माझ्याजवळ राहा, घरी जा आणि घरी गेल्यानंतर विचारा, बायका पोरांना विचारा, फॅमिलीला विचारा की 7 दिवस मी घरात नव्हतो, कसं वाटलं. अख्खं घर म्हणून बरं वाटलं. थोपाडा 8 दिवस घरात नव्हतं, वैताग आला होता. उठल्या उठल्या हे असं तुझं बघणं. बघा ना, म्हणजे काही माणसांचे चेहरे एरडेल पिल्यासारख्या आयुष्यभर कसं वाटत असेल जगाला. आता इथं सुद्धा मी एवढा बोललोय तरी काही चेहरे तसेच आहेत ठोकळे. त्यांना म्हटलं आपण जगात नसताना जग खूप चांगलं चालतं, एवढं जरी तुम्हाला कळालं तरी म्हणजे जगत तादात्म्याकडून
जग कसंही होऊ दे, मला आतला प्रवास सुरू करायचा. कारण अंतर्मुखी सदा सुखी असा. जितके बाहेर जाईल तेवढ्या वेदनानं तडफडत राहाल, बाहेरचं जग जितकं बघत राहाल, ती जगाची राळ मनामध्ये घ्या. आपली आतली जी राळ आहे ती संपवत राहणं साधनेच्या रूपानं, म्हणजे आतमध्ये निघत जाणं, स्वकर्तृत्वाकडून ईश्वरी कर्तृत्वाकडे. ह्याला वाटतं हे घर चाललंय माझ्यामुळेच चाललंय, जग चाललंय माझ्या कुणामुळं चाललेलं आहे. तुझ्याकडे ताकद नाही, एक पाऊल तू पुढे टाकू शकत नाही, पुढचा श्वास तू घेऊ शकत नाही. ते कुणीतरी करतंय, म्हणजे मी नाही. अहंकार संपण्याच्या स्थितीला जाणं, क्रियाशून्यतेकडून क्रियाशीलतेकडे जाणं. संसार एकदा स्वीकारला, परमार्थाचा स्वीकार केला, साधनेचा स्वीकार केला, तर आपल्याला आपलं कर्म टाकता येत नाही. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा, म्हणून ते पापा संचार होण्याचं नाव. माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी प्रामाणिकपणे जसा यज्ञ करावा तसं मी करत राहील. स्वकर्म कुसुमांची लीला, तसं म्हणतो. आसक्तीकडून अनासक्तीकडे. आता आपल्याला खूप आसक्ती, प्रत्येक गोष्टीची आसक्ती. गोंदवलेकर महाराज खूप छान दृष्टांत देतात. चिक्कूची बी आणि आंब्याची कोय. संसारी माणूस जो असतो तो संसारात असून चिक्कूच्या बी सारखा अलग असतो. सुरेश भटांच्या भाषेमध्ये रंगुनी रंगात साऱ्या, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, वेगळे असतात. चिक्कूचा गर्भ होते पण बी मात्र सेपरेट आहे. पण आंब्याची कोय किती पण चोका, गर आहेच त्याला. किती आसक्ती, किती चोकायचं त्याला, किती चोकायचं. याच्यामध्ये आणखीन एक माऊलीने याच्यामध्ये खूप सुंदर दृष्टांत असं म्हणतात, आनंदाचं ठिकाण या विश्वाच्या निर्मितीमध्ये करत असताना विकारामध्ये सुद्धा आनंद ठेवलाय, भोगामध्ये, इंद्रियांच्या भोगामध्ये सुद्धा आनंद ठेवलाय. त्याचं कारण की भोग घेत असताना क्षणभर का होईना तो एकाग्र होतो, आणि त्या एकाग्रतेचं सुख हे ब्रह्माचंच सुख असतं, आणि ते त्याला प्राप्त. म्हणजे त्या इंद्रियाच्या भोगामध्ये त्याचं सुख ठेवलेलं असतं, पण त्याला ते नक्की कळत नाही. त्याला त्यांनी कुत्र्याचा दृष्टांत दिला. कुत्र्यांना हाडूक खूप आवडतं. मी कुत्र्यांना असं म्हटलं, त्यांना हाडूक खूप आवडतं. त्या कुत्र्याला एकदा ते हाडूक सापडतं. त्या कुत्र्याला वाटतं की हे हाडूक मी खात असताना माझ्याकडे कोणी, त्या कुत्र्याला वाटतंय ज्याला हाडूक सापडलंय ते कुत्र. मग ते कुत्र बाहेर जातं एकांतामध्ये, ते हाडूक खात राहत, सगळंच राहतंय मस्त. चावताना त्याला खूप आनंद मिळतो आहे, पण चावताना ते इतकं चावतंय, इतकं खातंय की त्याच्याच हिरडीतलं रक्त त्याच्या जिभेवर येते. त्याला वाटतं की काय भारी लागतंय, काय भारी लागतंय. तो स्वतःच शोषण करत असताना सुद्धा त्याला जो आनंद होतो आहे, तो आनंद सुद्धा इंद्रियाच्या भोगाचा आनंद आहे, पण तो निगेटिव्ह, तो नकारात्मक आनंद आहे. आणि म्हणून खऱ्या भोगाकडे तो निघ असं म्हणतात. आणि द लास्ट, बंधनाकडून मोक्षाकडे असं म्हणतात. म्हणजे आपण सगळेजण आज संध्याकाळी शांत चित्तानं आपण ज्या वेळेला विचार करू, म्हणजे विचारानं क्षणभर आपण, आपल्याला कुणीही बंधनात ठेवलेलं नाही. म्हणजे तुकोबराय म्हणतात की दुःख ओखताची न भेट. ज्या क्षणाला जीव म्हणून आपण मुक्त आहोत याची अनुभूती आणि बोध होतो, त्या क्षणाला कुणी आपल्याला दुःखी करू शकत. जसं की स्वामी विवेकानंद म्हणतात की नोबडी कॅन टच यू विदाउट युअर परमिशन. तुम्हाला तुमच्याशिवाय सुखी किंवा दुःखी कुणीच करू शकत नाही. तुम्हीच दुःखी आणि सुखी करू शकता. मग ते सुख तुमच्याकडे कोणतं यावं, तर ते मोक्षाचं सुख, ते मुक्तीचं सुख तुमच्याकडे यावं. आणि ते जर तुम्हाला प्राप्त झालं तर आयुष्याचं हित साध्य होतं. जे जे आनंद मी मगाशी सांगितले, काही आनंद आपल्याला माणसाला ठेवलेले आहेत, पण सगळ्यात उत्कृष्ट आनंद कोणता असेल तर तो ब्रह्माचा आनंद. विषय आनंद मी आता बोलतो. कलानंद, कलाकाराला कला सादर करत असताना वाटत असतो. विद्यानंद, एखाद्या विषयाचा प्राध्यापक असेल की तो अभ्यास करतो त्या विषयाचा, त्यावेळी त्याला त्या विद्येचा आनंद त्याला होतो. श्रवणानंद, म्हणजे आता चुकून आपण ऐकत असू सगळेजण, मी बोलत असो, कारण श्रोता वक्ता एक होणं हे खरं असतं. म्हणजे तुम्हाला जर खरं आनंद मिळत असेल, म्हणजे मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि ते तुम्हाला आनंद देत असेल, तर तो असं म्हटलं.
श्रवणानंद, आणि ते लास्ट आहे तो ब्रह्मानंद. असं साक्षात्कारी पुरुषाला जो आनंद होतो त्याचं वर्णन केलंय. सद्गुरु पदाला पोहोचलेल्या माणसाचं वर्णन नाथरायांनी केलंय. तो असतो कसा? शब्द ज्ञाने पारंगत, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भाव्य. सगुण साकार पण ब्रह्माची अनुभूती आलेल्या त्या सद्गुरूच्या ठिकाणी पोहोचलेला जो ज्ञानी आहे तो असतो कसा? त्याचं वर्णन नाथराय करतात की शब्द ज्ञाने पारंगत. तो शब्द ज्ञानामध्ये पारंगत असतो. आपल्या पुढे आलेल्या मुमुक्षुला त्याला प्रकाशाची वाट दाखवण्यामध्ये त्याच्याकडे शब्द असतात, नेमके शब्द असतात. म्हणजे त्याच्या पातळीवर जाऊन त्याचा उद्धार करण्याची शब्द सामर्थ्य त्याच्याकडे असतं. शब्द ज्ञाने पारंगत, ब्रह्मानंदी सदा डुल्लतो. संत कायम आनंदामध्ये असतात. कोणतीही गोष्ट त्यांना बाधित होत नाही. ब्रह्मानंद म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर, तुम्ही सगळ्या संतांचे चेहरे बघा, मी मगाशी सांगितलं. कारण संतांचं वर्णनच असं केलंय की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूस पण ते भांब लौकिक भाग. असं ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब असतात. त्यांच्या चेहऱ्यावर ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर होते. ब्रह्मानंद ज्या व्यक्तीला प्राप्त झाला आहे, जो केवळ एकाला प्राप्त झाला आहे, त्याच्या चेहऱ्यावर अखंड प्रसन्नतावरी जाईल. म्हणजे आपण आता विजडमकडे निघालो. ब्रह्म ज्याच्या हृदयामध्ये प्रकट झालं, विश्वाचं अर्थ ज्याच्या हृदयामध्ये प्रकट झालं, ती व्यक्ती कशी असते? त्याच्या चेहऱ्यावर अखंड प्रसन्नतावरी जाईल. आनंद म्हणजे मस्तीत, कुठल्याही कारणाशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. मी मगाशी म्हटलं ना, प्रसन्न चेहरा असतो. आपल्यासारखा 4 एरडेलच्या बाटल्या पिल्यासारखा कधीच नसतो. कायम थोबाट. म्हणजे आमच्या घरात सगळं असतंय, पण ह्याला एक रोग होतो, त्या रोगाचं नाव आहे कसनुस होते. सगळं घरात आहे, पण ह्या कसनुस रोगाला कुठला विषाणू आहे, कुठला औषध आहे, अजूनपर्यंत त्याची सापडलेलं नाही औषध. ब्रह्मानंदी सदा डुलत होतो. ब्रह्मानंदामध्ये सतत डुलत असतो. आनंदाच्या सुख येव म्हणजे कोई देवे पालखी, कुणी पालखीतनं नेलं काय, आणि कोई देवे गाली, कुणी शिवी दिली काय, अपमान केला काय, त्याच्या आनंदामध्ये कुणीही बाधा आणू शकत नाही. ब्रह्मानंदी सदा डुल्लत, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. असं शिष्याचं प्रबोधन करण्यासाठी ते उत्सुक असतात. ज्याला या प्रकाशाच्या मार्गावर चालायचं आहे, निज भावे म्हणजे निज म्हणजे अंतःकरणपूर्वक, निज म्हणजे प्रेमपूर्वक जवळ घेऊन त्याचा उद्धार ते करतात. या अवस्थेला पोहोचलेल्या माणसांचं वर्णन, ब्रह्मावस्थेला पोहोचलेल्या माणसाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये खूप ठिकाणी खूप छान केलंय. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. असं ह्या माणसांना कुठलं उरतच नाही बाकीचं गोष्ट. अख्खं जग सुंदर करावं, अख्खं जग साफ करावं, दुरितांचे तिमिर जावं, माणसाच्या मनामधलं जे पाप आहे ते संपून टाका. म्हणून हे निघतात. ते वाट कृपेची पुसू, दिशाची स्नेहेची भरूत. संत ज्या दिशेला जातात त्या दिशेला केवळ स्नेह आणि प्रेम असतो. ते जिथं जातात तिथं आनंदच पेरतात. दिशाची स्नेहेची भरितू. कारण ज्याच्याकडे जे असतं तेच तो जगाला देतो. ज्याच्याकडे धन आहे तो दानशूर असेल तर देईल, चिकू असेल तर देत नाही. ज्याच्याकडे जे असतं तेच तो जगाला देतो. त्याच्या संतांच्याकडे आनंद असतो ते आनंद. दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रसंगी आपला जीव त्यांच्या पायातळी देत राहतात. बांधिली सोडीत, बुडाली काढीत, आर्तांची गाराणी फेडीत, श्रेयांची राहुळे उघडीत पुढे. असं घेऊन नाचावी वाटते ज्ञानेश्वर. हे ग्रंथ घेऊन असे डोक्यावर घेऊन एखादी ओवी वाचल्यानंतर थुई 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 नाचावा वाटत. एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या शब्दांच्या सामर्थ्यातून नेमकेपणानं आयुष्याचा अर्थ आमच्या समोर मांडणारी ही संतांची वाणी. बांधलेली सोडीत कशा असतात संत? एखादा कुठल्या तरी गोष्टीला बांधला गेलाय संसाराचे, त्याला सोडीत. बुडाली काढीत, जो खाली बुडालाय त्याला वर काढीत. अर्थांची गाराणी फेडीत, श्रेयांची राहुळी उघडीत. जो दुःखानं अतिव्याप्त झालाय त्याचं दुःख संपवत अर्थांची गाराणी फेडीत, श्रेयांची रावळे उघडीत. त्याच्या आयुष्यात भाग्योदयाची पहाट निर्माण करीत. अनेकांच्या आयुष्यामध्ये पहाट.
बसवण्णांना आदरांजली वाहत असताना, ते ग्रंथ वाचत असताना यांच्या बाणीतला एकही शब्द असा नाही की आमच्या आयुष्याचं उन्नत करत नाही. हे जगन्मित्र नसतात, नुसते जगन्मित्रच नाहीयेत, तर ते आम्हाला उन्नत करणारे मित्र आहेत आमच्या आयुष्यामध्ये. म्हणून संत आमच्या आयुष्यामध्ये स्थान त्यांचं अजरामर आहे. माझं परमनंट वाक्य आहे, या जगानं सत्तेनं माणसं सुखी असती तर महाराष्ट्रामध्ये पालख्या सत्ताधीशांच्या लोकांनी उचलल्या असत्या. संपत्तीनं माणसं सुखी होत असती तर या महाराष्ट्रामध्ये पालख्या अडाणी अंबानींच्या उचलल्या असत्या लोकांनी. सत्य, तुम्ही गेल्या 2000 वर्षामध्ये 2 शेठजींची नावं मला सांगा की खूप पैसे कमवले आणि ते सुखी झालेत. संपत्तीनं माणसं नाही, सत्तेनं नाही, पदानं नाही, प्रतिष्ठेनं नाही, मानानं नाही. महाराष्ट्र पालख्या उचलतो तो ज्ञानोबा तुकोबांच्या उचलतो. महाराष्ट्राच्या मातीला नेमकं कळतंय की कुणाच्या पालख्या उचलतात. लौकिक अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये हे नव्हत्या गोष्टी, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा काहीच नव्हतं. पण पालख्या यासाठी उचलतात की जीवनाची धन्यता काय ते त्यांच्या वाणीतून आम्हाला कळतं. आणि म्हणून म्हणजे अवतार येतो तो एकाचा उद्धार करायला येतो. भगवान श्रीकृष्ण येतात, अर्जुनाचा उद्धार करतील. भगवान श्रीकृष्ण येतील, उद्धार उद्धवाचा करतील. पण माऊली जन्माला येते त्यावेळेला अवघ्या विश्वाचा उद्धार करतात. संत उद्धार करतात त्यावेळेला तुमच्या माझ्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी. म्हणून धन्य काळ संत भेटी असं तुकोबा आहे. आयुष्यामध्ये कोण भेटावं तर संत भेटावेत. क्षणभर जरी संत भेटले तरी आयुष्याचं कल्याण होऊन जातं. लबाड माणसं आयुष्यभर भेटली तर लबाडीचा विकास होईल, पण माणसाचा नाही विकास होणार. आणि आपण भाग्यशाली आहोत की या भारतामध्ये जन्माला आलो, ही संतांची भूमी आहे. इथं संत वाणी कायम तुमच्या मध्ये. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे की जी वाणी कधी भंगच पावत नाही त्याला अभंग वाणी असं म्हणतात, जी कायम सोबत राहते. अरे माझे तुकडोजी महाराज सुद्धा आनंद सांगत असताना भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पळावे, प्रभू नाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. बंगल्यावर गेला तर मज्जा व शब्द आला, इथं कुणी पण या ना आमच्या घरात. कुत्री ठेवलेत घरात, माणसं येऊ नयेत म्हणून, पण आम्ही संत आहे, आम्ही झोपडे, आमच्या झोपडीत कुणी पण या. पुण्यवान या, पापी या, चोर या, दरोडेखोर या, आत्ताची मलिदा गँग या, सगळ्यांनी या. आजूबाजूला ज्यांच्या सगळ्यांना आम्ही प्रवेश देतो. संत असे आहेत, सगळ्यांच्यावर उपकार करते. आम्ही त्या दृष्टीनं बघू. मला बोलवलं दादा, खरं मी मगाच्या पासून सांगतो की बाबा रेवडेवच्या पैलवानाला महाराष्ट्र केसरी खेळायला लावली. म्हणजे ताकद. मैदान कुस्त्याचं चालू होतं का नाही त्यावेळेला रेवड्याव कुस्ती असते, बारकी पोर असते का नाही, जी याला लंगोट बी घालता येत नाही, त्यांना ते रेवड्या देतात आणि ते खेळ म्हणतात खेळ. आणि जो खरा पैलवान असतो महाराष्ट्र केसरी, सगळे शेवटी कुस्ती असते. अख्खो मैदानाचं प्रेक्षक वाट बघत असते, ही कवा येतात, 2 गडी कवा येतात. म्हणजे मी रेवड्यावचा पैलवान. बरं सरांचा नातू असल्यामुळे बोलता येईना हो काय, कारण ह्यांच्या दुधावरची साय म्हणजे आमच्या बी दुधावरची साय, त्यामुळे नकार देता आला नाही. पण मला त्याचे उपकार, त्याची कृतज्ञता यासाठी मानायचे की गेले 15 दिवस 3 जणांचा अमृत अनुभव येड्यासारखं वाचतो. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांचं, विष्णुबुवा जोग महाराजांचं आणि गुलाबराव महाराजांचं, म्हणजे ज्ञानेश्वर कन्या गुलाब महाराजांचं अमृत अनुभव कौमुदी नावाचं, हे 3 ग्रंथ. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं ना, अवघड शब्द, सच्चिदानंद नावाचा शब्द आहे, लय अवघड आहे. म्हणजे त्याला अस्थि भाती प्रिय असं पण म्हटलंय मावळी. म्हणजे वस्तुनिरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान म्हणजे चित्त, आणि इंद्रिय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. घाम फुटलाय मला हे 3 शब्दाचा अर्थ सांगतात. पण केवळ आनंदामध्ये जगणं आणि ते कसं जगावं हे फक्त संतांनी आम्हाला सांगितलं, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. मला बोलवलं आणि आपण सगळेजण, म्हणजे खरं तर एवढा उशीर झालेला असताना, उष्णता इतकी असताना, काल पण माझं प्रवचन होतं एका गावामध्ये. म्हणजे 6चं होतं, सुरू झालं 8:30ला, कारण मैदानात होतं. ज्या सतरंज्या टाकल्या होत्या त्या सतरंज्या इतक्या तापल्या होत्या की त्या 8:30 पर्यंत गारच नाही झाली, तरी माणसं बसली. तरी पुढे 1.5 तास त्या सतरंज्यावर बसली.
तरी मी त्यांचे शेवटी कृतज्ञता व्यक्त करत असताना चुकीच्या ठिकाणी त्रास होत असताना सुद्धा तुम्ही 1.5 तास बसला. हे तुमचे माझ्यावर उपकार आहेत. तसं जवळजवळ टेम्परेचर 40 पर्यंत गेलंय. माझ्या आया बहिणी तर सगळं विसरून आलेत. आपण येऊ शकतो कारण पुरुष मंडळी सांगून येतात, पण त्यांना विचारून यावं लागतं. कारण इथे येताना त्यांना विचारायचं, नवऱ्याला विचारायचं, सासऱ्याला विचारायचं, जाऊ का जाऊ का, आणि आपण किती ताट आपल्याला माहिती आहे. एवढं एवढं सगळं करून माझी आई बहिणी इथं आलेली ऐकायला. त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि तुम्हालाही काळजी आहे. काय होणार आता, गॅसचं काय होणार, सगळं विसरून तुम्ही आला अनुभवामृत या विषयीच्या गोष्टी ऐकायला. मला अनुभव नसताना सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला. ही माहिती होती. फक्त जे बोललो संतवाणीतलं की तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण मार्गस्थ व्हावं, स्वतः अनुभवी व्हावं आणि पुन्हा मलाच कधीतरी समोर ठेवून मलाच तो अनुभव सांगावा अशी प्रार्थना उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणी करतो आणि वाणीला विराम देतो. त्यानंतर मी आता व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यांना विनंती करते